दास दिनेश, स्ट्रायकरला फलंदाज येतो अरविंद. चेंडू लाईन बघावी लागणार यावेळी. पंच आम्हाला खून करतायत की हा चेंडू लेग सोडून देतोय. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 2. नितीन दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. सरण पॅकर्सने 2 सामने जिंकलेत तर आपण विजय स्टारने सुद्धा 2 सामने जिंकलेत. दिनेश अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणला यावेळी. आउटब्रेकच्या मागे जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळी. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते दिनेशच्या मार्फत. धावसंख्या इथे वाढते. धावसंख्या 3. स्ट्रायकरला फलंदाज शशांक. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये पारितोषिक सन्माननीय नगरसेवक विनोद काळन यांच्याकडून. यावेळी चेंडू टॉपायत लागला तर चेंडू सीमा पार जातोय. धन्यवाद नितीन. चौकार येतो इथं मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. गुणलेखक जर पहिले सकाळपासून खूप चांगले गुणलेखकाचं काम पार पाडण्यात दिसतात. स्वप्नील सावंत एक जबरदस्त गुणलेखक. दिनेश गोलंदाजी मार्कवर. त्याच्यासोबत एक चेंडू यावेळेला पुढे सरसावला होता फलंदाज. बघितलं लगेच लाईन आणि लेंथ बघितलं तर थोडीशी शॉर्ट ठेवतो आणि 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. आता स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे अरविंद. स्ट्रायकरला येतो म्हणजे शशांक. गोलंदाजी सज्ज होतोय दिनेश. मॅडम ओर तिकडे मारा करतो कोपर स्टेशन यांकडून. सुंदर फटका खणखणीत कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. बाबू मेरा गाना चला दो. गाना तू चला दे. थोड़ी वॉल्यूम थोड़ा बेस तू बढ़ा दे. थँक्यू डीजे मास्टर. क्या बात आहे. नवनाथ जबरदस्त गीत लावलेलं आहे. अरविंद साठी पारितोषिक आले 3 सलग चौकाराला 500 रुपये पारितोषिक तावडेकडून. यावेळी मात्र नितीन आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. नितीन जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलंय तेव्हा तेव्हा मात्र अरविंद बाद झालाय. नितीन काय म्हणणं असणार या पारितोषिक बद्दल आपलं? धावसंख्या ती 12. नक्कीच भाऊ आपण पारितोषिक लावलं आणि खेळाडू सुद्धा बाद झाला भाऊ. नक्कीच. आणि आपले नवनाथ म्हात्रे सुद्धा आपण अप्रतिम संगीत ऐकवतात भाऊ. कोळीगीत संगीत सुद्धा लावायचे नवनाथ म्हात्रे. खरोखर नितीन जेवढं डीजे चांगली सेटिंग करून दिली मनोज आणि तेवढी चांगली ऑपरेटिंग सुद्धा आपण बघितलं हाताळताना दिसतो. दिने आपण बघितलं तर नवनाथ जबरदस्त आपण बघतो. नितीन यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतो 198 देशामध्ये कव्हर अप केली जाते. आणि आपण केबलच्या माध्यमातून डेन केबल 191 चॅनल्स वरती आपल्याला हे सामन्यांचं आपल्याला बघितलं लाईव्ह टेलिकास्ट बघता येईल. पाहिजे तर गोलंदाजी कोण सज्ज होतं यावेळी? गोलंदाजी सज्ज होते भाऊ प्रशांत. प्रशांत प्लीज जरा आम्हाला टोपण नाव सांगू नका कारण ओरिजिनल नाव होते आमच्यापर्यंत कारण का लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केले जाते. प्रशांत सांगा ते सुंदर फटका. ते उडत चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मिड विकेट रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण विजय स्टार संघाकडून. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते ती 13. नितीन जबरदस्त सामना बघायला मिळतोय. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकले. नितीन दुपारचे बघितले तर 3 वाजलेत आणि 15 सेकंद झालेत. आणि बघितलं थोडासा उन्हाचा आपण बघितलं थोडासा उन्हाचा आपल्याला इथे कडक जाणवतोय. ऊन कडक जाणवतोय. प्रशांत यावेळी बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशने पण चेंडू मात्र बॅटचा संपर्क देत नाहीये. नवीन फलंदाजी होतो म्हणजे कल्पेश एक जबरदस्त क्रिकेटर आहे. ओरम खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. कोपरगाव स्टेशन यांकडून राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला कल्पेश. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केला होता आपण. पैसा आता पंच नितीन आपण बघितलं तर बातचीत करत आहेत. ते पंच नकार घोषित करत आहेत. चेंडू एक्झॅक्टली नितीन हातात विसावून घेतला नव्हता त्यामुळे भालचंद्र मात्र अप्रतिम डिसिजन जबरदस्त डिसिजन बघायला मिळत नितीन. खरं भालचंद्र आपण बघितलं होतं समोरच्या एंडला आहे त्यांना चेंडू फीड होतो का ते दिसत आहेत. आणि पहिले एष्टेशकांनी चेंडू फीड व्हायच्या आधीच एष्ट्या उद्ध्वस्त केलं. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 14. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. तर स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे शशांक. शशांकसाठी नितीन फाईन लेग सर्कलमध्ये आणलेलं आहे. प्रशांत राईट आर्म राऊंड कडे मार्ग करतो. धावसंख्या 14. पुढे ससावलाय. अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळाला पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. ओथ्रो नितीन झाला तर पण बॅकिंग येते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15.
चरण पॅकर संघाची नितीन आपण बघितलं तर हा संघ मगाच्या सामन्यात ऑल आउट झाला पण सामना मात्र जिंकला होता, ते महत्त्वाचं ठरणार या संघासाठी. तर स्ट्राईक केला फलंदाज कल्पेश. कल्पेश शेलार एक जबरदस्त क्रिकेटर आहे, एवढं चांगलं क्षेत्ररक्षण कशी दाखवलं होतं. प्रशांत राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. पुढे ससाला यावेळेला चेंडू पहिल्या आउटसाइड याच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू कीपर फीड करतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रशांत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज शशांक. तिने एक वेगळ्या स्टर्ननी आपण पाहिलं ते फलंदाजी करताना दिसतोय. तर बॉक्समध्ये आपण वेगवेगळ्या शैली भरपूर पाहतोय. पुढे ससावला तर यावेळी चेंडू बॅटमॅनमध्ये स्टँडवरती जातोय. फलंदाज शशांक बॅक टू पवेलियन. आई गावदेवी गावदे माझी माऊली माऊ तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली. थँक्यू. पछता गोलंदाजी कोण सज्ज होतोय? दिनेश. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक दिनेश. स्ट्रायकेनला फलंदाज येतो कल्पेश. शेलार पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पण पुन्हा एकदा बघितलं तर रिवर्सचा वापर केला होता. पंच यावेळेला आम्हाला वाईटची खूण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 17. 1-1 धाव फार महत्वाची नितीन या बॉक्स क्रिकेटमध्ये. यावेळी चेंडू थांबून आला होता. नितीन कट करतो चेंडूला. अजेपर्यंत चेंडू गली रिजन मध्ये फीड होईल तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 18. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश जो नेहमी संघाला फ्लाईंग स्टार्ट करून देतो. यावेळी पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतो बॉक्समध्ये. दिनेश तो शैलेश ओर तिकडे मार करतोय. अप्रतिम फटका बघायला मिळाला होतो आपल्याला स्वीपच्या माध्यमातून पण 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 19. नितीन स्पर्धेचा पहिला दिवस आहे त्यामुळे थोडेसे सामने आपण उशिराने चालू झालेले आहेत. दिनेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज कल्पेश. पुढे स्वीप करतो चेंडूला. यावेळी सुशांत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 20. नितीन तिसरं षटक. धावसंख्या 21 आहे. 20 धावसंख्या माफ करा. कारण स्वप्नील थोडंसं आपण घाई करू नका. तुमच्यामुळे मी चुकला जाणार आहे. खूप चांगली कामगिरी पार पडतात स्वप्नील. पुणेदार अप्रतिम स्वीपच्या माध्यमातून नितीन फाईन लेगला बीट करतो. गोळीच्या रस्त्याने चेंडू सीमा पार. थँक्यू नितीन. थँक्यू डीजे मास्टर. नितीन जबरदस्त गीत ऐकलं आपण पहिले. शनी कुमारचं म्हणजे कल्पेशनचे आजोबा त्यांचं गीत ऐकलं. क्या बात आहे डीजे मास्टर. नवनाथ किती नितीन हुशार आहे बघितलं का. आवड. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ते 24. पुन्हा एकदा नितीन रिवर्सचा वापर केला होता पण 1च धाव मिळत. नितीन बॅट पकडण्याची स्टाईल बघितली शैलीची केवढी होती. हाफ बॅट पकडली होती. पण बॉक्समध्ये अशा धावा येणं फार गरजेचं असतात. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. सायकल फलंदाज कल्पेश शेलार. दिनेश तो कल्पेश ओव्हर तिकडे मार्गातो. पुढे ससातो. यावेळी चेंडू बघितलं तर जी गॅप होती पायाची आणि बॅटची त्यातून मधून जातो आणि चेंडू फलंदाजी पाहतो. बाया ठाकुर्ली गावा मंदी गो बाया मोठे गावचे गावानु गो धावसंख्या 25. नितीन आपण बघतो जेव्हा जेव्हा मोठा गाव संघ खेळतो तेव्हा तेव्हा हा गाणं आपण अजून पाहतो. डीजे मास्टर लावतात आणि इथे मात्र आमचे डीजे मास्टर पाहिले तर नवनाथ सुद्धा खूप हुशार डीजे मास्टर आहेत. क्या बात आहे. थँक्यू नवनाथ. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय.
कारण का नितीन डीजे ऑपरेटिंग कधीपासून सुरुवात झाली तर हेही मी खेळाडूंना सांगणार आहे. जेव्हा आपण T20चा विश्वचषक झाला तेव्हा स्टीफन फिल्मिंगने सांगितलं की जेव्हा जेव्हा आमचे सामने चालू असतील तेव्हा तेव्हा तुम्ही डीजेचा वापर करा. आणि त्यानंतर आपण डीजेचा वापर ग्रामीण क्रिकेट असतो, लेदर क्रिकेट असतो, सर्रासपणे वापर केला जातोय. प्रशांत गोलंदाजी मार्कवर पुढे रिवाचा वापर करतो. यावेळेला चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. नवीन फलंदाज आपण स्ट्राईकला शैलेश, नॉन स्ट्राईकला कुणाल, ज्याने कुणालने खूप अप्रतिम फलंदाजी केली होती तो कुणाल आता मात्र नॉन स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडं शापल होऊन चेंडूला मिड विकेट आणि बॅकवर्ड स्कोरच्या मधनं काढत होता पण चेंडू निर्धाव होतोय. प्रशांत मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रशांत राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज शैलेश पुढे सासालाय खणखणी कडक आपण बघतो की चेंडू सीमा पार 2 षटकाच्या मध्ये लॉंग ऑनच्या मधनं. नितीन कडक चौकार बघायला भेटतो. पुढे सरसावलं चेंडूला हाफ वॉली करून घेतो. पण प्रशांत गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे आपण पहिले अप्रतिम फलंदाज शैलेश. धावसंख्या 29. प्रशांत, तू शैलेश, नितीन क्या बात आहे. नितीन धावा येतात कशाला महत्वाचे. एका हाताने नितीन धावसंख्या 33. नितीन आपण पाहिले की एका हाताने षटकार बघितलाय. रवींद्र संते खेळताना दिसतो आपल्याला पण शैलेश मात्र एका हाताने चौकार मारतोय. क्या बात आहे. नितीन धावा येतात कशा महत्वाच्या नाहीयेत. झरण टाकासाठी धावा येणं फार महत्वाचं आहे आणि आता धावा आल्या आहेत चांगल्या. चौथं षटक प्रगतीमध्ये. धावसंख्या 33. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश अप्रतिम फलंदाजी करतोय. 2 चौकार दाखवलेत. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवलेत. पुन्हा टॅप फटका बघायला मिळतोय. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 34. नितीन पहिले 2 चेंडू आपण पहिले ते प्रशांतने निर्धाव फेकले. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये धावा देतो 9. हेच तर क्रिकेट आहे. नितीन आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज देतो कुणाल, ज्याने कुणालने मगाच्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. विजय स्टारने देखील आणि झरण पॅकरने सुद्धा. प्रशांत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. यावेळी फलंदाज त्रिफळाचित आपण विचार केला तर आपण झरण पॅकर संघाचे 4ही फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद झाले. एक वैशिष्ट्य या 4 षटकांचं. नक्कीच नितीन आपण पाहिलं तर 4ही चेंडू आपण शेवटच्या चेंडूवरती फलंदाजी इथे बाद झाला आणि हा संघाचा विचार केल्यानं नितीन हा संघ ऑलआउट सुद्धा झाला एक वेळेला. त्यामुळे कुठेतरी नक्कीच दबाव असणार या संघ झरण पॅकर्स होते. पण पाहायचं तर अंतिम षटक कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. धावसंख्या 34 आहे. गोलंदाजी सज्ज होते. अंतिम षटक घेऊन येते केविन. नितीन केविन जर नाव बघितलं केविन पीटरसन आपल्याला बघायला मिळतं. केविन पाहायचं कशाप्रकारे फलंदाजी गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश. अंतिम षटकामध्ये किती धावा करतोय. कारण नितीन विजय स्टार संघ सुद्धा एक जबरदस्त स्टार संघ आहे. रवी गायकरचा संघ आहे हा. रवी गायकर काही कारणास्तव आपण सामन्यात खेळत नाही. पहिल्या सामन्यात खेळला होता पण थोडंसं हाताला इजा झाल्यामुळे खेळत नाहीये. केविन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश. नो स्ट्राईकला नरेंद्र. केविन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश. धावसंख्या 34. 4 गडी बाद 34. पुणे रिवाचा वापर केला होता. यावेळी पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 35. 47 धावा या संघाने 3 विपक्ष संघाला चेस करून दिल्या नव्हत्या. ओमसाई गणेश संघाला. चेंडूला खोदून काढतोय. अप्रतिम नितीन क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्या बात आहे. नितीनसाठी जरा जोरदार. नितीन किती जोराने चेंडूवरती फटका मारला होता आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 36. अजून नितीन 5 चेंडूचा खेळ बघा. स्ट्रायकरला फलंदाज नरेंद्र. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. केविन
आता मात्र केविनसाठी एक क्षेत्रक्षण ऑफसाईडला 30 सर्कलमध्ये आणलं होतं. कव्हरचा 30 सर्कलच्या बाहेर जातोय. सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण. नितीन मात्र जबरदस्त. नितीन ऑन द फायर या मैदानावर. नितीन 2 चौकार मी म्हणून अडवले झरण पॅकरचे विजय स्टार संघाने क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून. पुन्हा त्या केविन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज शैलेश. केविन प्रथम राऊंड तिकडं पुढे सासातोय. 2 क्षेत्रशा मधनं चेंडू गोळीच्या रफ्ताराने. क्या बात आहे, क्या बात आहे. नवनाथ धावसंख्या 41. नितीन धावा येत आहेत कशा महत्वाच्या नाही, पण शैलेश मात्र एक साईडने किल्ला लढवतोय. आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी करतोय. शैलेशच्या बॅटमधून पहिले 4 चौकार आतापर्यंत येत आहेत. केविन अंतिम षटकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. सायकलला फलंदाज शैलेश. धावसंख्या पहिले 41. पुढे सासातोय. आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण आलं. 1 धाव पूर्ण होते. 1ने धावसंख्या वाढते, पण इथे फलंदाज सुद्धा बाद होतोय. नरेंद्र बॅक टू पॅव्हेलियन धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या 42. नवीन फलंदाज आता येतो यावेळी स्वप्नील. 2 चेंडू नितीन बाकी आहेत. पाहिजे शैलेश या 2 चेंडूमध्ये एकाच चौकार मारतोय की आपण म्हणजे केविन त्यांना शांत ठेवतोय. केविन राईट आर्म राऊंड इकडे मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश. पुढे सासावला. यावेळी चेंडू आपण पाहिलं की बॉक्सच्या बाहेर जातो. नितीन षटकार नाहीये. सहा गडी बाद. 42 धावा आहेत. नितीन धावायला नवीन फलंदाज देतो मगाच्या सामन्याचा हिरो मुकेश. मुकेश मात्र मगाशी खूप चांगली कामगिरी केलेली. नितीन बघितलं 47 धावा करून दिल्या होत्या विपक्ष संघाला. तोचा संघ आपण झरण पॅकर्स, पण त्यांच्या समोर बघितलं विजय स्टार संघ आहे. एक जबरदस्त स्टार खेळूंचा भरणा असलेला संघ आहे. पुढे त्या केविन गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्वीप केलाय चेंडूला. 1च धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 43. 44 धावांचं लक्ष. पाहिजे 44 धावांचं लक्ष विजय स्टार संघ कशावर पार करतो या ऐकूया दुसऱ्या तर आमचे साथी समालोचक नितीन काळे. यानंतर आपण बघितलं तर P2 चे सामने सुरू होणार आहे. पहिला सामना असणार आहे बिग डब्ल्यू वर्सेस संघर्ष. दोन्ही संघाने यायचे नाणेफेक साठी. चला P2 मधले सामने असणार आहेत. म्हणजे पुढील P2 मध्ये सुद्धा आपण बघू 8 संघ बघतोय. P3 मध्ये सुद्धा 8 संघ, म्हणजे 24 संघ आज खेळणार आहेत. 8 संघांच्या बदला हा शेवटचा सामना आहे. विजय स्टार वर्सेस झरण पॅकर्स. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून पुढे सरकलेत. चला बिग डब्ल्यू संघाचे संघनायक आणि संघर्ष संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आमच्या व्यासपीठावर. बिग डब्ल्यू संघाचे संघनायक आलेले आहेत. संघर्ष संघाचे संघनायक यायचे लवकर. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चला संघर्ष संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. बिग डब्ल्यू संघाचे संघनायक आलेले तिथे. जास्त वेळ घेऊ नका. आपण 44 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजे विजय स्टार संघा समोर प्रत्येक चौकाला आपण विजय स्टार संघाला 100 रुपयाचं पारितोषिक येते. म्हणजे नगरसेवक श्री विनोद जयराम कान अजय यांच्यानं त्या बाद आउटे सुद्धा आलेले आहेत. भाऊ संघर्ष संघाचे संघनायक आहेत. सोंडीचा गणपती घराना लंबोदरा बाप्पा मोरया. लंबोदरा बाप्पा मोरया. लंबोदरा बाप्पा मोरया. 44 धावांचं टार्गेट आहे. यानंतर सामना येतो म्हणजे बिग डब्ल्यू वर्सेस संघर्ष बिग फाईट. यानंतर P2 मधले सामने सुरू होतील. भाऊ 24 संघ आजच्या दिवसात खेळणार आहेत. चंद्रकांत म्हात्रे साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची. चंद्रकांत म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. P2 मधला पहिला सामना संघर्ष वर्सेस बिग डब्ल्यू बिग फाईट सामना असेल. भाऊ
तत्पूर्वी वळूया आपण मैदानाकडे. स्ट्रायकरला फलंदाज दिनेश आहे, गोलंदाज मिलिंद. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. शैलेश चेंडू खाली येतोय. शैलेश कोणती चूक करत नाही. एका धावेने दिनेश आपलं खातं करतोय. स्ट्रायकरला फलंदाज येतोय तो सागर. स्ट्राईक रोटेट करतोय. संघर्ष संघ टॉस विने आउटेने आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय संघर्ष संघाने. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बिग डब्ल्यू संघाला. यानंतरचा सामना P2 मधला सामना. पहिल्या चेंडू एका धावेने आपलं खातं करतोय तो म्हणजे दिनेश. बघायचं आता मिलिंद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण की 44 धावांचं टार्गेट आहे. कमी टार्गेट लेखून चालणार नाही, कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे झरण पॅकरची. यावेळेस मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. इथे झेल सुटते भाऊ, परंतु प्रयत्न चांगला केला होता, अन्यथा हा चौकार गेला असता भाऊ. सागर आपल्या एका धावेने खातो करतोय. संघाची धावसंख्या नेऊन होती 2. आमचे मेन पंच आपण बघतोय भालचंद्र म्हात्रे. पंचांच्या वगैरे पंच आहेत विनोद शर्मा आणि आमचे गुणलेखक आहेत त्या म्हणजे स्वप्नील सावंत. एक जबरदस्त गुणलेखक. ही स्पर्धा आपण बघतोय नामदेव स्मृती चषक 2016 वर्ष 5वे. एक जबरदस्त आयोजन, देखणं आयोजन गावदी मित्रमंडळ व या स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश सुकरा म्हात्रे साहेब, प्रभाग क्रमांक 65 चे नगरसेवक व सौ गुलाब रमेश म्हात्रे नगरसेविका प्रभाग क्रमांक 63 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. कोणत्याही क्षेत्ररक्षणाला संधी नाहीये. पंच नोची खून करताय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. पंच नोची खून करतायत. 5 धावा मिळणार आहेत. पाच ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. 3 चेंडू आलेले आहेत. धावसंख्या 7. मिलिंद. सेकंडला फलंदाज दिनेश. मला आपण विचार केला दिनेश या खेळाडूचा, तर आतापर्यंत या स्पर्धेत सुरेख कामगिरी केली दिनेशने, गोलंदाजी असो फलंदाजी असो. यावेळेस मात्र दिनेश बॅक टू पॅव्हेलियन. मुकेश कोणती चूक करत नाहीये. दिनेशची खेळी संपुष्टात. पवन येते मैदानात. 1/7 अशी धावसंख्या विजय स्टार संघाची. 44 धावांचं टार्गेट आहे विजय स्टार संघासमोर. फलंदाज झेल बाद होतोय. दिनेश बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज पवन 3ऱ्या क्रमांकावरती. जर इंटरनॅशनलचा विचार केला तर बाबा आपण रिकी पॉन्टिंग 3ऱ्या क्रमांकावरती, विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावरती आणि कुमार संगकारा 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. बघूया पंच. 2 पंच आपण होतो एकामेकाशी बातचीत करताय. धावसंख्येत 7. एक धावे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 8. सेकंडला फलंदाज येतो सागर. दिनेश वैयक्तिक 5 धावांनी बाजूला. संघाची धावसंख्या ती 8. 44 धावांचं लक्ष ते म्हणजे विजय स्टार संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये.
ह्यावेळेस मात्र चेंडूवर रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी सागरच्या बॅटमधून चौकार येतोय. आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच की किस्मत होगी तेरी कर नहीं है बात न मानी. पहिल्या षटकाचे भारताच्या विजय संघाची 12 अजूनही 32 धावांची गरज आहे. विजय संघाला येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अंडरम क्रिकेटमध्ये मोदी भाऊ 24 चेंडू मध्ये 32 धावा सुद्धा अवघड आहेत. परंतु बघायचे विजय स्टार संघ हे लक्ष पार करतोय का भाऊ. 5 ते 6 वर्षा अगोदरचा विचार केला तर सर्वात फेमस संघ म्हणजे विजयनगर, अष्टपैलू, संघर्ष असे बलाढ्य संघ मी बघितलेत. परंतु आता बरेचसे संघ आपल्याला अंडरम सर्कल बॉक्समध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अष्टपैलू एक जबरदस्त खेळाडू संघ होता तो म्हणजे विनोद यांचा संघ. संघर्ष एक संघ आपण बघतोय. विजयनगर, अंबिकानगर एक संघ होता. असे बरेचसे बलाढ्य संघ आपण बघितले अंडरम क्रिकेटमध्ये. अष्टविनायक, राम भोईर यांचा संघ. 24 चेंडू अजूनही 32 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मुकेशला मागच्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. फक्त आणि फक्त मुकेशने 4 धावा दिल्या होत्या. मुकेश टू पवन. यावेळी मात्र चेंडूराव फक्त टॅप केलंय. 1 धाव कन्वर्ट करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 13. 44 धावांचं टार्गेट आहे. अजून 31 धावांची गरज आहे. येणारे 23 चेंडू. स्ट्राईक हँडला फलंदाज सागर, डावखुऱ्या फलंदाज सागर. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही बघितले डावखुऱ्या फलंदाज खूप घातक ठरतात. मग ते सागर आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कल्पेत चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 14. भाऊ अजूनही 30 धावांची गरज आहे विजय स्टार संघाला. दिनेश बाद झाल्यानंतर भाऊ चौकार बघायला मिळत नाही आपल्याला. एक चौकार एकमेव आला तो म्हणजे सागरच्या बॅटमध्ये. एक चौकार दिनेशच्या बॅटमध्ये आला होता. पवनच्या बॅटमध्ये 1 सिंगल धावाली आहे. धावसंख्या 14. 44 धावांचं टार्गेट आहे. मुकेश यावेळेस मात्र डॉट चेंडू आहे. नो चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 15. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू 1 धाव इथे मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 16. दुसरं षटक मार्गस्थ धावसंख्या 16. सेकंड फलंदाज सागर. 9 सेकंडला पवन आणि गोलंदाज आहे मुकेश. मुकेश टू सागर. यावेळेस मात्र सागरने घेऊन काढला चेंडू. कल्पेत चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 17. 17 म्हटलं की बाबा आपण क्रिकेट मधला अशुभ आकडा आणि 17 वरती पूर्ण खतरा झाला होता तो म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्यामधून निघून गेले होते. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:32 साहेब आपल्याला सोडून गेले आणि पूर्ण महाराष्ट्राला खतरा झाला होता. यावेळेस मात्र पवनने खेळून काढला चेंडू. 1 बाउन्स सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट.
1 टू गो. धावसंख्या 21. अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 21. पवनच्या बॅट मधनं मात्र चौकार येतोय भाऊ. चव्वेचाळीस धावांचं लक्ष. मुकेश यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रावतोय. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. भाऊ अर्ध लक्ष पार केलं. अजूनही 22 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. ती म्हणजे विजय स्टार संघाला. बघायचं येणाऱ्या फलंदामध्ये आपण बघतोय प्रशांत सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही पॅव्हलियन मध्ये भाऊ, जो चांगली फलंदाजी करू शकतो. केविन आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ विजय स्टार संघ. अठरा चेंडू अजूनही 22 धावांची गरज आहे. बा आपल्या समालोचना कक्षाच्या समोर आपण बघितलं तर आपले सर्वांचे लाडके नगरसेवक जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, शिवाजीदादा शेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण बघू शकता. गावदेव मित्रमंडळ यांच्याकडनं नामदेव स्मृती चषक 2016 मध्ये त्यामुळे नामदेव सुकरा मात्रे जे आज आपल्यामध्ये नाही आहे, माजी क्रिकेटपटू यांचा एक कटआउट आपण बघू शकता आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 23. अजून 21 धावांची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज मिलिंद बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि भाऊ दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून पुढे आलेत. जीवदानी आहे साबेस संघाचे सुद्धा भाऊ खेळाडू इथे उपस्थित राहिलेत. बघायचं कोणत्या संघामधून ते खेळाडू आता खेळणार आहेत. सचिन पाटील आहेत, रुपेश पाटील आहेत. दिवा म्हटलं तर भाऊ अंडरम क्रिकेटमध्ये जास्त ओळखला जातो. ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला संघ आहे, परंतु जास्तीत जास्त अंडरमचे खेळाडू खूप चांगले आहेत. अक्षय सारखा एक गोलंदाज आहे. संकेत भगत आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज केविन 4थ्या क्रमांकावरती येते भाऊ. 21 धावांची अजूनही गरज आहे भाऊ. 44 धावांचं टार्गेट आहे विजय स्टार संघावर. परंतु सुरुवात संध केली विजय स्टार संघाने. मिलिंद कमबॅक करतोय या षटकामध्ये. बघायचं कशा प्रकारे मिलिंद गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात मुकेशने सामना टर्न केला होता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. गोलंदाज मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकेटला फलंदाज केविन. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 27. केविनच्या बॅट मधनं रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार येतोय. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. गावदेव मित्रमंडळ कोपर रोड यांच्या माध्यमातून नामदेव स्मृती चषक 2016 वर्ष 5वे आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार श्री रमेश सुकरा म्हात्रे साहेब, नगरसेवक प्रभाग क्रमांक 65, गेले 25 वर्ष नगरसेवक पदावरती आहेत भाऊ. कारण इथल्या मतदारांचं खूप प्रेम आहे दादांवरती. पंच वाईटची खून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 28. कारण रमेश दादांच्या नंतर आपण विचार करतो भाऊ मनोज रमेश म्हात्रे यांचं सुद्धा या विभागात कार्य खूप चांगलं आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. रॅलिंग वरती कोणी जोर देऊ नका. प्रेक्षकांना विनंती की आपण रॅलिंग पासून थोडंसं लांब उभं राहायचं मित्रांनो. कारण की प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत भाऊ. कारण की प्रेक्षकांविना स्पर्धा होऊ शकत नाहीये. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय नामदेव स्मृती चषक सन 2016. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो, त्यामुळे केविनलाही चेंडू समजत नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 28. मिलिंद यावेळेस मात्र सुरेख चेंडू. अरविंद अपील करतायत. मी तर म्हणे उशिरा अपील केली अरविंद यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विजय स्टार संघाची 28. भाऊ येणारे 12 चेंडू अजूनही 16 धावांची गरज आहे. बारा चेंडू 16 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर सामना येतो म्हणजे बिग डब्ल्यू वर्सेस संघर्ष
नक्कीच नितीनला सुद्धा आपण खेळताना बघणार आहोत.